श्रीकृष्णांना लाडू गोपाल हे नाव कसे पडले? भगवान श्रीकृष्णाची अनेक नावे आहेत. श्याम, मोहन, बन्सीधर, कान्हा आणि अजून कितीतरी. पण त्यापैकी एक अतिशय गोड आणि प्रसिद्ध नाव म्हणजे लाडू गोपाल. वज्रभूमीत पूर्वी श्रीकृष्णाचे एक महान भक्त राहत होते, कुंभनदासजी. त्यांना रघुनंदन नावाचा एक पुत्र होता. कुंभनदासजींकडे बासरी वाजवणाऱ्या श्रीकृष्णाची एक सुंदर मूर्ती होती. ते सदैव प्रभू भक्तीत लीन असत आणि अत्यंत नियमाने श्रीकृष्णाची सेवा करत. सेवेत खंड पडू नये म्हणून ते प्रभूंना सोडून कुठेही जात नसत. एके दिवशी वृंदावनाहून त्यांना भागवत कथा सांगण्यासाठी निमंत्रण आले. सुरुवातीला त्यांनी नकार दिला, पण लोकांच्या आग्रहामुळे ते तयार झाले. त्यांनी ठरवले की आधी भगवंतांची सेवा पूजेची सर्व तयारी करून ते कथा करून दररोज परत येतील आणि सेवा नियमित सुटणार नाही. जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या मुलांना सांगितले, भोग मी तयार करून ठेवला आहे, तू वेळेवर ठाकूरजींना भोग लाव, असे सांगून ते निघून गेले. रघुनंदनजींनी भोजनाची थाळी ठाकूरजींसमोर ठेवली आणि निरागस मनाने म्हणाल, ठाकूरजी या भोग. त्यांच्या बालमनात अशी प्रतिमा होती की ठाकूरजी येतील आणि आपल्या हाताने जेवतील, असे आपण खातो तसे. त्यांनी वारंवार विनंती केली, पण थाळी तशीच राहिली. तो उदास झाला आणि रडत रडत म्हणू लागला, ठाकूरजी या ना, भोग घ्या. बालकांच्या निष्कपट प्रेमाने प्रसन्न होऊन ठाकूरजींनी बालरूप धारण केले आणि जेवायला बसले. रघुनंदन खूप आनंदी झाला. रात्री कुंभनदासजी परत आल्यावर त्यांनी विचारले, बाळा, भोग लावला होतास ना? रघुनंदन म्हणाला, हो. ते म्हणाले, प्रसाद दे. मुलगा म्हणाला, ठाकूरजींनी सगळे जेवण टाकले. त्यांना वाटले मुलाला भूक लागली असेल आणि त्यानेच खाल्ले असेल, पण आता हे रोजच घडू लागले. कुंभनदासजी थाळी ठेवून जात आणि रघुनंदन ठाकूरजींना भोग लावत असे. प्रसाद मागण्या तोच उत्तर. ठाकूरजींनी सगळे खाल्ले. आता कुंभनदासजींना वाटले मुलगा खोटे बोलतोय. एके दिवशी त्यांनी लाडू बनवून थाळी ठेवले आणि लपवून बसले. रघुनंदनजी नेहमीप्रमाणे ठाकूरजींना हाक मारली. लगेच ठाकूरजींनी बालरूपात प्रकट झाले आणि लाडू खायला लागले. हे पाहताच कुंभनदासजी धावत आले आणि प्रभूंच्या चरणी पडून विनवणी करू लागले. त्यावेळी ठाकूरजींच्या एका हातात लाडू होता आणि दुसऱ्या हातातील लाडू तोंडात जाणारच होता. ते त्या स्थितीतच स्थिर झाले. त्या दिवसापासून त्याची याच रूपात पूजा केली जाते आणि ते लाडू गोपाल म्हणून ओळखले जाऊ लागले. जय हो लाडू गोपालजी.